पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळीच आईंनी बाबांना आणि मी यांना ओवाळून घेतलं, कारण त्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो गावी जाण्यासाठी. दरवर्षी दिवाळी इथे साजरी करून आम्ही दुसऱ्या दिवशी गावी जातो. तर लक्ष्मीपूजन ते सगळी पूजा सगळं उचलून सगळं आवरून निघालो. थोडा उशीर झाला म्हणून साहेब थोडे चिडले होते आणि मी त्यांना इथे हसवत होती. सो फायनली निघालो आणि आज आकाश एवढं शुभ्र होतं ना, खूप छान वातावरण होतं आणि मस्त वाटत होतं, एकदम फ्रेश. सो त्याची एक क्लिप मी घेतली आणि त्यानंतर फायनली आम्ही येऊन पोचलो शेगावला. सो यावर्षी मी फर्स्ट टाईम आधी शेगावला आली. दरवर्षी मी आधी अंजनगावला जाते, देन शेगावला येते. बट यावेळेस विकी उद्या म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी परत जाणार आहे पुण्याला. सो म्हणून मी शेगावला 2 दिवस थांबणार आहे. सो इथे आईचा स्वयंपाक सुरू होता. त्यानंतर जेवणं वगैरे करून हे सगळे अंजनगावला गेले आणि मी मस्त झोप काढली. माहेर म्हटलं की हेच सुख असतं नाही का, आराम आराम आणि आराम. छान संध्याकाळी रेडी झालो. विकी, मी आणि देवांश आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिरात. तर छान असं महाराजांचं दर्शन झालं. बराच निवांत वेळ मंदिरात घालवला. मंदिरातला दीपोत्सव काही बघण्यासारखाच असतो. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. मंदिरातल्या सुद्धा बऱ्याच आठवणी आहे, कारण माझं बालपण सगळं शेगावला गेलं. त्यामुळे प्रत्येक बर्थडेला मी मंदिरात महाराजांचं दर्शन घ्यायला यायची, पारायणसुद्धा करायची. खूप गोड गोड अशा आठवणी आहेत. सो असं काही निवांत गेलं ना, ह्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. घरी आलो आणि घरी आल्यानंतर देवांशचं सुरू होतं फटाके फोडणं. मामाला आधीच सांगून ठेवलं होतं की हे फटाके घेऊन ये, आणि काय लाडोबानी सांगितल्यावर सगळे लाड पुरवल्या जातात. सो सगळे फटाके घेऊन आले होते आणि एक एक करून त्याचं इथे फोडणं सुरू होतं. नानी, नानाजी तुम्ही पण बघा असा त्याचा हट्ट. सो सगळे कामं सोडून सगळे त्याच्या नादी लागले होते. त्यानंतर मग जेवणं करून घेतली आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी मस्त नानीकडून छान अशी मालिश करून घेतली. सो सगळे लाड पुरवणं चालू आहेत लाडोबाचे. तर असा गेला माहेरचा पहिला दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.